नमस्कार. टी व्ही नेक्स्टच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या तब्बल 4.5 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीचे पडघम आता वाजलेले आहेत. महत्त्वाचा प्रभागाचा रचनेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता या सर्व कामाला गती आलेली आहे. या पार्श्वभूमीवर गेले 2 ते 2.5 महिने आमच्या प्रतिनिधी ज्योती भोसले यांनी आवाज कोल्हापूरचा आणि या माध्यमातून जवळ 1,500 ते 2,000 प्रेक्षकांना विविध ठिकाणी नागरिकांना संपर्क साधलेला आहे आणि नेमक्या समस्या ह्या जाणून घेतलेल्या आहेत. भोसले मॅडम, आपलं पुन्हा एकदा स्वागत. काय नेमक्या समस्या वाटतात तुम्हाला? आरोग्याच्या असतील, कशाच्या, काय नेमकं हायलाईट करलं आहे त्यावेळी? कोल्हापूरमध्ये बऱ्याच समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे आणि ते नागरिकांच्या मुखातनंच बाहेर पडत आहे की रस्त्याचा सध्या भेडसावत असलेला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रस्ते आणि खड्डे. मागचे जेव्हा मी हा एपिसोड सुरू केला आवाज कोल्हापूरचा, तेव्हा पावसाचे दिवस होते. लोकांचं असं म्हणणं होतं की खड्ड्यात चुकवतानाच अपघात भरपूर होत होते. म्हणजे कुठलाही पाय ठेवायला पण जागा नाही आहे. रस्त्यांची खूप दुरावस्था झालेली आहे. 100 कोटी जिथं निधी येतो आहे रस्त्यासाठी, त्याच्यावर तसा असूनसुद्धा रस्ते कुठलेही बनलेले नाही आहेत. कोल्हापूर शहर हे पूर्ण खड्ड्यांनी भरलेलं आहे आणि नागरिकांनी त्याबद्दल खूप संतप्त अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट आहे महिलांचा पाण्याबद्दल वाढता रोष. म्हणजे 7-7 दिवस जिथं पाणी येत नाही, तर ह्या दैनंदिन जे कामं आहेत किंवा गोष्टी आहेत, जो खरं तर गरज आहे, जी मूलभूत गरज पाणी, ते जर 7 दिवस त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल तर तो राग किती होता आणि त्यांची आंदोलनही आपण पाहिली असतील. म्हणजे कोल्हापुरात प्रथमच मध्यरात्री महिलांनी आंदोलन केलं किंवा ऐन गणपतीत आंदोलन केलं, या सर्वाचा भावना तुमच्याबरोबर व्यक्त झालेली आहे. अगदी खूप रोष आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरीच वर्ष त्यांच्या ह्या प्रत्येक प्रभागाला नगरसेवकच नाही आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला भेडसावणाऱ्या समस्या किंवा ह्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी जेव्हा भेट दिली जाते नगरसेवकांना, तर ते त्यांच्याकडून अशी उत्तरं येतात की आता आम्ही त्या ह्याच्यावरती नाही आहे, त्या पोस्टवरती नाही आहे, त्या जागेवरती, त्या खुर्चीत नाही आहे, तर मग आम्ही तुमची मदत करू कशी, असे नेगेटिव्ह प्रतिक्रिया आल्यामुळं खरंच लोकांच्यामध्ये खूप असा संतप्त प्रतिक्रिया आहेत लोकांच्या. त्याचबरोबर भटक्या कुत्र्याचा उपनगरात फार प्रश्न आहे. ह्याचाही आपण आढावा घेतला. कुत्र्यांच्यामुळं खरं तर इतके लोकांना खूप त्रास झालेला आहे, इतकी भीती निर्माण झालेली आहे. खरं तर घरामध्ये पण लोकांचे शिरलेले आहेत कुत्रं. काही ना काही ते खरकट्यासाठी किंवा कचऱ्यांमध्ये तोंड घालण्यासाठी घरात सुद्धा कुत्री शिरलेली आहेत. लहान मुलांच्यावरती हल्ले झालेले आहेत आणि रात्रीचं अपरात्री जर स्ट्रीट लाईट नसल्यामुळं जर ही लोक रात्रीची बाहेर पडत असतील तर कुत्र्यांनी त्यांच्यावर पण हल्ला केलेला आहे. म्हणजे खूप गोष्टींना तोंड द्यावं लागत आहे. त्याचबरोबर आहे गायी, रस्त्यावरती भटक्या गायी पण आहेत, त्याच्यामुळं पण अपघात होत आहेत. हे तर झालं जनावरांच्यामुळं, त्यांचं काही एवढं प्रश्न नाही. पण साफ न होणाऱ्या गटारी, रस्त्यावरची घाण, कुठंही कचरा टाकला जातो, घंटागाडी वेळेत येत नाही, त्यामुळं कचरा टाकायचा कुठं हा प्रश्न होतो आणि शेवटी तो कुठंतरी गटारमध्ये किंवा एखादा कोपरा बघून टाकला जातो आणि त्याच्यामुळं होणारे आजार, डेंग्यूचं प्रमाण इतकं वाढलं होतं मागच्या काळामध्ये, प्लस मलेरियाची साथ होती, कावीळची साथ होती. लोकांना खूप आरोग्याच्या पण समस्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे आणि खूप नाराजी जनतेमधनं व्यक्त होत आहे. त्याचबरोबर अजून एक मुद्दा समोर आलेला आहे की डेड बॉडी, त्याचे सर्टिफिकेट मिळत नाही आहेत लोकांना, दाखले मिळत नाही आहेत आणि त्याचा पण रोष जनतेतून व्यक्त होत आहे. कोल्हापूर महानगरपालिका एक सावित्रीबाईला आहे, ते पण तिथं फार रश असते, भरपूर कॅपॅसिटीवर जास्त बॉडी ठेवल्या जातात आणि खाजगीमध्ये 2 ठिकाणी आहे, तिथं दर वाढवलेले आहेत. अशा म्हणजे माणूस मेलं तरी 2 प्रकारे समस्येला तोंड द्यावं लागतं. काही नगरसेवक आहेत, पहिला हक्काने जेव्हा रात्री अपरात्री तो मृत्यूचा दाखला मिळायचा नाही यायचा, पण आता सक्षम अधिकारी असं काही 9 शिवाय भेटत नाही. त्यामुळं ही एक समस्या आता येणाऱ्या याच्यात होईल, प्राधान्यानं सोडावं लागेल. परत महत्त्वाचा मुद्दा की आता प्रभागनिहाय निवडणुका होणार आहेत. 4 जणांना, त्या नेमकं काय प्रेक्षकांची तुम्हीच सांगा. आता प्रेक्षकांची मतं किंवा ह्या कोल्हापूरच्या नागरिकांची जी मतं आहेत हे मी तुम्हाला सांगितलीच. आता तुम्ही खूप वर्षापासून या पत्रकारितेमध्ये काम करता किंवा राजकीय लोकांशी तुमचा संपर्क आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुमचा आढावा आहे. तुम्हीच सांगा की आता पुढं काय होणार आहे. प्रभागनिहाय रचनेचं महत्त्वाचे 2 फायदे म्हणजे एक, पक्षीय उमेदवार सर्व निवडून येतील
आणि त्यांना व्हीप बंधनकारक राहील. म्हणजे आयाराम गयाराम किंवा कोल्हापूरची एक बदनामी होती 4 महिन्याचा महापौर 3 महिन्याचा महापौर, ह्याला कुठेतरी नक्कीच मोठ्या प्रमाणात पायबंद बसेल. एक त्यामध्ये होईल. पण आता प्रशासनाकडे तुम्ही बघितलं की 4 मतं द्यायची कशी, ते कोण असणार आहेत, आम्ही कोणाला द्यायची, त्यामध्ये महिला कोण असेल, ओपन असेल, काय असेल, तर ह्या संदर्भात आता महानगरपालिकेने प्रबोधन करणं गरजेचं आहे. 4 मतं कशा प्रकारे द्यायची या संदर्भात अजून राजकीय नेते मंडळी असतील किंवा पक्षाचे कार्यकर्ते त्यांना त्याची अजून संदिग्ध आहे, त्यांचंच अजून मत क्लिअर झालेलं नाही. याबाबत प्रशासनानं जसं पहिला इलेक्ट्रिक पॅड आल्यानंतर सगळ्या भागाभागात जाऊन ते डेमो दाखवले, तसे डेमो दाखवणं किंवा त्या संदर्भात मार्गदर्शन करणं हे गरजेचं आहे. तर तसं झाल्यानंतरच एक प्रकारचे आता एक टप्पा पूर्ण झालेला आहे. म्हणजे 4चे प्रभाग झालेले आहेत आणि एक 5चा प्रभाग झालेला आहे. असे 19 आणि 1+1 असं 20 प्रभागात ह्या निवडणुका होणार आहेत. मात्र ते मतदान कशा प्रकारे द्यायचं, 1, 2, 3, 4 असणार की 4 बॅलेट पेपर सेपरेट असणार, या संदर्भात महानगरपालिका आणि ज्यावर सर्व ज्या संस्था NGO आहेत, रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असतील, या सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रबोधन करणं हे आत्ता गरजेचं झालेलं आहे. तुम्ही या सगळ्यात एक 1,500 ते 2,000 लोकांना तुम्ही या सगळ्यात भेटलात. तर जुन्या कोल्हापूरसुद्धा तुम्ही भेटला, म्हणजे शुक्रवारपेठ, मंगळवारपेठ हे असेल भाग, आणि एक बाजूला वर्षानगर वगैरे अशा उपनगरातसुद्धा भेटला. तर काय नेमकं दोन्हीत फरक घडला तुम्हाला काय? वर्षानगर उपनगर असल्यामुळं तिथं लोकांचा खरं तर प्रचंड रोष आहे. कारण ते म्हणतात की हा भाग आमच्यात येत नाही. काही नगरसेवक म्हणतात की हा आमच्यात भाग येत नाहीत. मग त्यांचं म्हणणं असं आहे, मतदान तर आम्हाला आमच्याकडून तुम्ही घेताय, तर भाग जेव्हा कामं करायची असतात त्यावेळी हा भाग आमच्यामध्ये येत नाही, अशी उत्तरं का येतात? मग आता ह्याच्यावरती उपाय काय करता येईल शासनाला, हे तुम्हीच सांगा. एक म्हणजे यामध्ये एक हद्दवाढ हा मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो राजकीय बऱ्याच दिवसात चालू आहे आणि अनुकूल प्रतिकूल अशी आंदोलन झाली. खरं तर वर्षानगर हे आत्ता कोल्हापूरचाच भाग आहे. हद्दवाढमध्ये येणार ती गावकडचे लोक येणार, म्हणजे गाव भाग जसं की पाचगाव, मोरेवाडी, गिरगाव साईड. वर्षानगर तर आता हा कोल्हापूरचाच भाग आहे. तोच मुद्दा आहे की आमच्या समस्या तुम्ही सोडवत नाही, तर येणाऱ्या भागात लोकांच्या समस्या कशा सोडवणार? किंवा ते सुद्धा लोक म्हणतात की तुम्ही आहे त्या लोकांच्या अजून समस्या सोडवू शकत नाही, तर आम्हाला तुम्ही तुमच्या सहभागी करून घेऊन परत तुमच्या समस्या, आमच्या समस्या तुम्ही कसं सोडवणार? अशा ह्या म्हणजे अंडा आधी का कोंबडा आधी अशा ह्याच्यात तो प्रश्न अडकलेला आहे. मात्र एकदा ठोस निर्णय घेऊन हा होईल. पण निवडणुका ह्या मात्र आता आहे त्या प्रभागामध्येच होणार आहेत, हे त्यातलं एक निर्वाह सत्य आहे. मला याबरोबर सांगा की पाणी प्रश्न आहे, कुत्र्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न आहे, आणि नागरिकांना नेमकं काय अपेक्षित आहे की नगरसेवकाविषयी काय अपेक्षित आहे, किंवा पक्षीय मतदार लोक उत्सुक आहेत का हे 4 जणांना मतदान करायला? नाही, लोकातून हा प्रश्न आला की ज्यांना अपक्षच उभा राहायचं आहे त्यांचं काय, म्हणजे जोरदार निवडणूक होणार ही पक्षाच्या ह्याच्यानीच होणार. त्यांची पण महायुती, महाआघाडी हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण जेव्हा अपक्ष उभा राहायचं आहे किंवा आता बरेच लोक आपण पाहिले, नाव नाही घेणार मी, त्यांच्याच भागातल्या लोकांना आहे की आम्हाला ह्यांना निवडून द्यायचं आहे. तर ते अपक्ष जे लोक आहेत त्यांना ह्या पक्षामध्ये एंट्री मिळणार का? ती त्यांना मिळवून घ्यावी लागेल. कारण काय, आता किमान 16,000 ते 28,000 असे मतदार आता प्रत्येक भागात आहेत. त्यामुळं अपक्षाला यामध्ये फार मर्यादा असणार आहे. कारण 4 जण असले, त्यातले 3 जर स्ट्रॉंग असले आणि एखादा जर लूज असला तर ते त्याला उचलून वर घेतील आणि 4 जणांना मतं येतील. असा हे महाविकास आघाडी आणि महायुती अशा पक्षीय पातळीवर निवडणुका होणार आहेत. आणि अपक्षांना कोणतं बंधन नसतं, त्यांना कुठला व्हीप लागू होत नाही. त्यामुळे ते आज उठून इकडं जातात, तिकडं जातात. हे होऊ नये यासाठीच ह्या निवडणूक आहेत. आणि पुण्याचा त्याचा अनुभव चांगला आहे, सोलापूरचा त्याचा अनुभव चांगला आहे. त्यामुळं प्रभागनिहाय निवडणुका होतील आणि पक्ष नेतेसुद्धा हुडकत आहेत त्यांना, त्या भागात प्रभावी कोण कोण आहेत. नुकतेच झालेले पक्षप्रवेश तुम्ही बघितले असतील. तर याबरोबर या अपक्षांना जे काम करतात त्यांना कुठलाही चांगला समर्थ पक्षाचा पर्याय यामध्ये नक्कीच उपलब्ध असणार आहे. म्हणजे एकंदरीत होणारी निवडणूक खूप रंगतदार, रंगीत अशी होणार आहे. आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कसं होऊ शकतं? एखादं जागरूक लोकशाहीचं प्रतीक म्हणून ह्या निवडणुकीकडे आता बघावं लागणार आहे. तसंच होणार आहे. कारण पक्षनिहाय असल्यामुळे पक्षाचा अजेंडा असेल, पक्षाचा जाहीरनामा असतील,
पक्षाचे मंत्री असतील, आमदार असतील, पालकमंत्री असतील, हे सर्व याला जबाबदार राहणार आहेत. त्यामुळं केंद्राचा राज्याचा निधी मोठ्या प्रमाणात येण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. आणि पक्षी व नगरसेवक असतील ते आपल्या खासदार आमदारांच्याकडं असतील किंवा मग महापौर होतील तो आपल्या मुख्यमंत्र्यांच्याकडे असेल. एक मोठा निधी या सर्व गोष्टीसाठी लागणारा आणू शकणार आहे. आता हे सगळं ठीक आहे, पण कोल्हापूर महानगरपालिका हे निवडणूक म्हटल्या तर पहिलं नाव येतं ते ताराराणी आघाडी सरकार. याबद्दल तुमचं काय मत आहे? तारणी आघाडी ही प्रामुख्यानं महाडिक आणि त्यांनी स्थानिक पातळीवर उभा केली होती आणि एक दीर्घकाळ 12 ते 15 वर्ष त्यांनी त्यावर एखादी सत्ताही करून राबवली होती. मात्र बदलत्या राजकीय समीकरणात ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत सर्व त्यांचे सगळे. त्यामुळं त्यांना आता महाविकास आघाडी आणि महायुती असं 2 यामध्ये असणार आहेत. पक्षी आघाडीतच ती आघाडी मर्ज होईल. जरी तिचं स्वतंत्र अस्तित्व ठेवायचं म्हटलं तर ते आत्ताच्या अगदी कमी याच्या काळामध्ये ते शक्य राहणार नाही असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, इंडिया आघाडी विरुद्ध महायुती अशी ही किमान दुहेरी मोठी लढत होईल आणि सर्वच पक्षांना यामध्ये आपलं एक स्थान दाखवून देण्याची संधी आहे. अंतर्गतसुद्धा त्यामध्ये त्यांचं असणार आहे की कोणाला जास्त सीट असतील, कोणाला जास्त कमी असतील, आमची ताकद जास्त आहे, आमचाच महापौर होईल असा दावे प्रतिदावे आतापासून करणं चालू आहे. मात्र त्यामुळेच जागरूक मतदार हे यामध्ये महत्त्वाचं राहणार आहे. या चर्चेचा शेवट करताना तुमचा अनुभव काय सांगतो की निवडणूक ही कशी होईल? नागरिकांच्या मतांवरती जास्त करून होईल की याला सगळी राजनीतीचाच हे लागेल? कोल्हापूरचं महापौर किंवा कोल्हापूरची निवडणूक ही सर्वात खर्चिक महानगरपालिकेची निवडणूक असं म्हणून बऱ्याच ठिकाणी म्हणजे प्रसिद्ध नाही तर खूप प्रसिद्ध अशी होती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याला अपवाद ही निवडणूक ठरावीशी वाटतं की आपल्या विचाराप्रमाणे, आपल्या धारणेप्रमाणे आपल्याला राजकीय नेते मिळतात असं चाणक्याचं वाक्य आहे किंवा असा राजकीय सिद्धांत आहे. त्यामुळे जागरूक मतदार यांनी यामध्ये आपलं प्रभाव करणं गरजेचं आहे. जेवणावळी उठतील, चाय पे चर्चा होईल, परत अपार्टमेंट होईल, अपार्टमेंट रंगवू देतील, असे बरेच आमिष तुम्हाला दाखवले जातील. त्या तात्कालीन आमिषाला बळी पडायचं की कोल्हापूरचा 5 वर्षाचा विकास लक्षात ठेवायचा, आपल्या मुलांना कोल्हापुरातच रोजगार मिळाला पाहिजे की त्यांनी मुंबई पुण्याला जायला पाहिजे, हे आता पालकांनी ठरवण्याची आणि जागरूक मतदार ठरवण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं एक टेकऑफच्या परिस्थितीत कोल्हापूरचं राजकारण आणि कोल्हापूरचा विकास अडकून पडलेला आहे. किंवा आपण तो विमान धावपट्टीवर धावताना टेकऑफची वेळ येते तर ती आपली टेकऑफची वेळ आपण येऊ देणार की नाही हे आता आपल्या मतदानातून कळणार आहे. TV नेक्स्ट परिवार यासाठी नेहमीच जनजागृती करणार आहे, सर्व प्रश्न उभे करणार आहे, आपल्या प्रतिक्रिया मांडणार आहे. त्यासाठी आम्ही दिलेल्या नंबरवर केव्हाही संपर्क साधा. बरं, आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खड्डेयुक्त रस्ते, आलेला निधी, आरक्षण आणि हद्दवाढ या 4 मुद्द्यांवरती ही महानगरपालिकेची निवडणूक डिपेंड असेल का असं वाटते का तुम्हाला? 4 मुद्द्यामध्ये आता हद्दवाढीचा तर मुद्दा सध्या थांबलेला आहे, कारण ही निवडणूक ही हद्दवाढीच्या अगोदर होणार आहे त्यामुळे तो झालेला आहे. आरक्षणाचा मुद्दा हा राज्य पातळीवरचा आहे. कोल्हापूरचा मुख्य मुद्दा राहणार आहे ते म्हणजे मुबलक पाणी आम्हाला मिळावं, थेट पाईपलाईनची योजनेतले लूज पॉल्स आहेत ते दूर होऊन मुबलक आणि स्वच्छ पाणी नियमितप्रमाणे मिळावं, खड्डेमुक्त रस्ते असावेत आणि महत्त्वाचं म्हणजे उपनगरात पालकांना जो दहशतीचा प्रश्न आहे फटक्या कुत्र्यांचा आणि आरोग्याचा तो सोडावा. छोटे मुद्दे आहेत पण हे मोठे आहेत. म्हणूनच पंडित नेहरूंनी एका ठिकाणी म्हटले की भारतात मी कुठेही खासदार म्हणून निवडून येईल, आमदार म्हणून कुठेही निवडून येईल, पण मी नगरसेवक होईल काय निवडून येईल काय सांगता येत नाही. कारण इतकं हे महत्त्वाचं आणि जीवनमरणाचं असतं, रोजचेच प्रश्न असतात. त्यामुळे रोज त्यांना फिरून भागात हे 4ही मुद्दे बघावे लागतात. त्यामुळे जागरूक मतदार आपला सक्षम असा उमेदवार निवडतील आणि कोल्हापूर पुन्हा एकदा विकासासाठी टेकऑफ करेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. तर मकुटे सरांकडून आता आपण जाणून घेतलं की नगरसेवकाची व्याख्याच किती महत्त्वाची आहे. न म्हणजे नळ, ग म्हणजे गटारी आणि र म्हणजे रस्ते. म्हणजे ह्या प्राथमिक मूलभूत गरजांचा जर विकास झाला तर नक्कीच महानगरपालिकेचा विकास होणं काही अवघड नाही आहे. तर मकुटे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जागरूक होऊन मतदान करा, एवढंच TV नेक्स्ट मराठीतर्फे प्रत्येकाला आवाहन. हे आव्हान आम्ही आपल्याच करतच आहोत आणि आपल्या सूचना आणि ह्या पुढच्याही प्रबोधनासाठी आम्ही आपल्या भागात येणार आहोत. आपण आपले मत बिनधास्तपणे आमच्या व्यासपीठावर व्यक्त करा आणि त्यासाठी आम्ही दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करा. आम्ही आपल्या भागात येऊन भाग पिंजून काढणार आहोत आणि जागरूक आणि प्रगल्भ मतदार यातनं आम्ही घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.